रोटी आणि बेटीचा जोपर्यंत व्यवहार जाती आणि धार्मिकेच्यात होत नाही तोपर्यंत धर्म आणि जातीच्या भिंती पडूच शकत नाही. आपण इतके विचार म्हणजे जसं तुम्हीच बोललात की आजकालचा समाज बोलतच नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लावली, त्या इंदिरा गांधी विरुद्ध बोलायला कोण कोण होते? देवानंद, शबाना आझमीचे वडील कैफी आझमी, आयस जोहर, म्हणजे अख्खी फिल्म इंडस्ट्री इंदिरा गांधीच्या विरोधात गेली होती. आणि आताचे नट, तुम्ही पेरू खाल्ला तर कसा खाल्ला? अरे काय प्रश्न आहे? आंबा, पेरू, फणस, कलिंगड हे काय असेल? काय प्रश्न आहे? इतकं ग्लोरिफिकेशन हे या देशाला घातक आहे. आपल्या इंटरनॅशनल पॉलिसीज विषयी आपण बोलतच नाही. येस, की इस्रायल गिळत असलेला भूभाग हा त्याच्या बापाचा नाही, हा भूभाग त्यांचा नाही, हे सांगण्याचं काम भारताने स्वातंत्र्याच्या आधी केलेलं आहे. आणि त्याची भूमिका भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत कायम ठेवली आहे की इस्रायलची भूमी पॅलेस्टाईनचीच भूमी आहे, इस्रायलची भूमीच नाही. हे भारताने UN मध्ये मांडलंय. आपण आपलं म्हणजे विदेश नीतीच बदलतो. इराण जो तुमचा माझा सर्वात जवळचा मित्र होता, अडचणीच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जेव्हा डॉलर्स नव्हते तुमच्या खिशात तेव्हा तुमचे पैसे तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला पेट्रोल जे काय तुकडा वगैरे ते देतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, ते सांगणारा देश होता इराण. म्हणजे सद्दाम हुसेनच्या मीटिंग मध्ये जेव्हा जुल्फिकार अली भुट्टोची पोरगी बेनझीर भुट्टो ही जेव्हा भारताविरुद्ध बोलायला उभी राहिली तेव्हा सद्दाम हुसेननी स्वतःहून सांगितलं तुम्ही शांत बसा, यू कॅनॉट स्पीक अगेन्स्ट इंडिया ऑन द सब्जेक्ट ऑफ काश्मीर, इथे चालणार. हे मैत्रीचे संबंध या भारताने जोपासले होते. आणि म्हणून भारताने जेव्हा आंतरराष्ट्रीय कुठलाही एखादा तिढा उभा राहिला की भारताला नेहमी महत्वाचं स्थान दिलं जायचं. नॉन अलायन्स मुवमेंट ही जी भारताने सुरू केली, ती भारताने सुरू केल्यानंतर या जगामध्ये अमेरिका आणि रशिया हे दोन बलाढ्य देश लढतील. आम्ही त्यांचा सहभाग म्हणजे आम्ही त्यांच्यात कधी जाणार नाही, ते आमची कोणी नाही, ते सांगण्याचं काम मार्शल टिटो, स्वतः नेहरू असे 6-7 जणांनी मिळून ती काढली नॉन अलायन्स मुवमेंट त्यांच्याशी. आणि ती पुढे चालवली. इराणवरती दुसऱ्या दिवशी बॉम्बिंग होणारे, आदल्या दिवशी आपले पंतप्रधान इस्रायलला जाऊन येतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इराणवरती बॉम्ब पडतो. आणि आपण सांगितलं आम्हाला काहीच माहिती नाही. खरं तर म्हणजे आजच्या ह्यांच्या